परिणय फुके बोलतायत, आपण पाहूया। चाणक्य म्हणा किंवा या महाराष्ट्रातले या सगळ्या याच्यातले एक धुरंधर नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आपण मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि निश्चितच सर्व आमदारांचाही विश्वास देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि म्हणून त्यांनी जी ही व्यूहरचना रचली तर आमचे 9च्या 9 उमेदवार महायुतीचे निवडून आले। या माध्यमातून निश्चितच फार आनंदाची बाब आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेले आहे। उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते सांगत होते आमचं एकही मत फुटणार नाही, मात्र जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे। कशा पद्धतीने नाही बघा, पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस आम्ही 9च्या 9 उमेदवार दिले त्यावेळेसपासून आमचे सर्वच नेते, सर्वच आमदार आणि सर्वच पदाधिकारी आश्वस्त होते की आम्ही सर्वच 9च्या 9 उमेदवार निवडून येणार म्हणून, कारण आम्हाला आमच्या सर्वच लोकांनी या संदर्भात काटेकोरपणे मतदान केलं आणि सिक्वेन्स प्रमाणे मतदान केलं आणि निश्चितच याचा फायदा आमच्या 9च्या 9 उमेदवारांना झाला। मनसेच्या एका नेत्याने असं ट्विट केलेलं आहे की मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा वैयक्तिक आहे, शिवसेना ठाकरे गटाचा हा विजय नाही। कशा पद्धतीने पाहतात? नाही, मला असं वाटतं की त्या विषयावर मला काही माहिती नाही म्हणून मी त्यावर बोलणार नाही। भाजपचे नवनिर्वाचित आमदार बोलत होते। त्यांनी एकीकडे समाधान व्यक्त करतानाच या सगळ्या नीतीचे प्रमुख चाणक्य म्हणून गौरव केलेला आहे, कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं। मात्र